नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. तर बघता बघता आता श्रावणातला तिसरा सोमवार आला आहे. आपल्या सेवा आपण पूर्ण श्रावण महिनाभर आपण सेवा महादेवांची सेवा करत आहे. तर आपल्याला महादेव हे नक्कीच फळ देणार आहे. पण श्रावणी सोमवार म्हटलं तर सोमवारला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. तर आपले महादेव हे भोले आहेत. आपली भोळी सेवा जी काही आहे ते मान्य करून घेतात. त्यामुळे आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारी काही विशिष्ट गोष्टींचा अभिषेक करायचा असतो. त्याचप्रमाणे सोमवारी जी काही कोणतीही पद्धतीने आपण पूजा करतो ती पूजा महादेवांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे आपण महादेवांना सोमवारच्या दिवशी आवर्जून अभिषेक करायचा आहे, पूजा अर्चा करायची आहे. तर श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. सूर्योदय होण्याआधी उठले तर अतिउत्तम. सूर्योदय होण्याच्या आधी उठून आपले स्नान वगैरे आटपून घ्यायचे आहे. तर आपण आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आपल्याला हलक्या रंगाचे कपडे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. सोमवारच्या दिवशी कोणीही चुकून काळ्या रंगाची वस्त्र घालू नका. तर आंघोळ करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हर हर गंगे बोलत बोलत आपल्याला आंघोळ करायची आहे. तसेच आपल्याला घरातील पूजा करून घ्यायची आहे. आपल्या घरातील पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला जवळपासच्या परिसरामध्ये कुठे महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मंदिरामध्येही जरूर पूजा करायची आहे. मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी खूप गर्दी असते, पण मंदिराचा ओरा हा अतिशय पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला तेथे सकारात्मक ऊर्जा खूप मिळते. त्यामुळे आपल्याला जितकी शक्य होईल तितकी का होईना पण मंदिरामध्ये जाऊन जरूर पूजा करावी. मंदिरामध्ये फक्त एक लोटा जल जरी वाहण्यासाठी मिळाले तरी खूप काही आहे. पण आपल्याला घरामध्ये मात्र आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पूजा करायची आहे. आपल्या घरामधील जी पिंड आहे तिला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी, गंगाजल, कच्चे दूध, पंचामृत अशा विविध पदार्थांनी आपल्याला महादेवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तर महादेवांना चंदन, भस्म, अत्तर तसेच बेलपत्र किंवा धोत्र्याचे फुले, पांढऱ्या कलरची फुले असतील अशा वेगवेगळे फळे किंवा फुले आपण महादेवांना अर्पण करू शकतो. तर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची असते. तर तिसऱ्या सोमवारी कोणतीही शिवमूठ येत आहे तर तिसरा सोमवार आहे तर मुगाची शिवमूठ येत आहे. तर आपल्याला धान्याची तर शिवमूठ ही कशी वाहिली जाते तर स्वच्छ केलेले मूग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या वाटीतले मूग आपल्या उजव्या हातावरती थोडेसे म्हणजे मूठभर मूग घ्यायचे आहेत. ते थोडेसे पाण्याने ओले करायचे आहेत. तर ते मूठ ओले करून झाल्यानंतर आपल्याला कुठेही न सांडवता आपल्याला डायरेक्ट महादेवांवरतीच अर्पण करायचे आहेत. आणि आपली शिवमूठ महादेवांना अर्पण करताना एक मंत्र हा जरूर म्हणायचा आहे. शिव शिव महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरी देवा, माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा, असे म्हणत म्हणत आपल्याला महादेवांवरती शिवमूठ व्हायची आहे. त्या श्रावणी सोमवारी तसा तर सर्वांचाच उपवास असतो, पण या दिवशी उपवास केला जातो आणि त्या उपवासाला आपल्याला दूध, फळे असे पदार्थ घ्यायचे आहेत. तर बऱ्याच ठिकाणी श्रावणी सोमवारसाठी मीठ हे वर्ज्य केले आहे, पण काही ठिकाणी चालते. तर जे मीठ खात असतील त्यांना खिचडी वगैरेही चालू शकते. तर आपल्याला श्रावणी सोमवारी हा उपवास करायचा आहे. श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार. तर या दिवशी आपल्याला भक्तिभावाने महादेवांना काय अर्पण करायचे आहे तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. तर तिसरा सोमवारी आपल्याला शिवमूठ ही जरूर अर्पण करायची आहे. आपल्या मनातील इच्छा महादेवांना सांगायची आहे. त्याबरोबरच आपण जे धोत्र्याचे फळ अर्पण करत असतो ते धोत्र्याचे फळ थोडे हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून ते महादेवांना आपल्याला अर्पण करायचे आहे. ते अर्पण केल्यानंतर करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे. हे धोत्र्याचे फळ हळदीमध्ये बुडवून आपण अर्पण केल्याने आपल्या मनातील जी मनोकामना आहे ती महादेव नक्कीच पूर्ण करतात. पवित्र श्रावण महिन्यातील गुप्त उपाय. इच्छापूर्ती आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे.
तर आपल्याला कमलगट्ट्याचे जे मणी असतात ते 5 मणी महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला सोबत न्यायचे आहेत. तर ते मणी आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहे. आपली मनातील इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ते मणी आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ते मणी ठेवायचे आहे. यामुळे आपल्यावरती जे कर्ज असेल ते कर्ज फिटायला लागते. आपण कर्जमुक्त होतो. त्यामुळे आपल्याला हा उपाय मात्र जरूर करायचा आहे. आपण घरामध्ये जे मणी ठेवले आहे ते तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला महादेवांना सांगायचे आहे की मला कर्जमुक्त कर आणि त्याचबरोबर आपण हे प्रयत्न करायचे आहेत. पण आपल्याला मार्ग दाखवण्याचे काम हे महादेव जरूर करतात. सोमवारच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरासमोर किंवा नंदीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ थोडे टाकायचे आहे. जे कोणतेही आपले काम अटकलेले आहेत, बऱ्याचदा असे होते की आपले कोणतेही काम पूर्ण होत येते आणि ते काम मात्र पूर्ण होत नाही, ते कुठेतरी अटकते. तर आपल्याला वाटते काय झालं. तर आपले कोणतेही काम असो, कोणते नोकरीचा प्रॉब्लेम असो किंवा आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवले जाते आणि नोकरीला मात्र बोलवले जात नाही, किंवा आपल्याला बँकेकडून काही कागदपत्र हवे असतील, कर्ज हवे असेल, घरासाठी काही काम करत असू तर आपल्याला असे वाटते ते पूर्ण होत आले आहे पण ते अटकले जात आहे. आपल्याला घर घेण्यासाठी कर्ज मिळत नाही किंवा नोकरीलाही आपल्याला नोकरीला बोलवले जात नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत की आपल्याला वाटते आता आपलं काम होईल पण ते कुठेतरी अटकलं जातं. त्यासाठी आपल्याला महादेवाच्या मंदिरासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे. आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीची जर भीती वाटत असेल, आपण कोणते काम करायला लागलं किंवा कोणतीही साधी गोष्टी असतील त्या गोष्टीची जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण लिंबाचा रस महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्याने आपल्या मनावरती जे काही दडपण असते किंवा आपल्याला जी भीती वाटते ती नष्ट होते आणि आपले मन हे प्रसन्न होते. त्यामुळे आपल्याला जर भीती वाटत असेल तर लिंबाचा रस हा महादेवांच्या पिंडीवरती जरूर अर्पण करावा. तर हर हर महादेव. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.